ते योग्य केलं की अयोग्य केलं? जर तुमचे पैसे तुम्हालाच मिळाले पाहिजेत हा माझा उद्देश असेल तर ते चांगलं आहे की वाईट आहे? मग अशी काही लोक गैरसमज पसरवणारी असतात की पालकमंत्र्यांना कार्यक्रम थांबवला. त्यांना कुठं काय माहिती आहे? त्यांना फक्त पैसे कमवणं माहिती. त्यांना लोकांच्या भावनेला हात घालून आपला चरितार्थ तुमच्या पैशावर कसा चालवायचा एवढंच काही लोकांना माहिती आहे. पण आज मला समाधान आहे की खऱ्या अर्थानं माझ्या महिला भगिनी, माझा पुरुष वर्ग ज्या कष्टानं आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यांच्या कामाची पोचपावती त्यांच्याकडनं एकही रुपया न घेता आम्हाला देता आली याचं फार मोठं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी कारण शेवटी हे सरकारचं काम आहे, सरकारच्या ह्या योजना आहेत. आणि ही योजना अशी एक योजना आहे की मूल जन्माला आल्यानंतर देखील तुम्हाला पैसे उपलब्ध करून देते आणि तुमच्या कुटुंबामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर देखील तुम्हाला पैसे देते. अशी महाराष्ट्र शासनाची एकमेव जी योजना कुठली आहे ती कामगार विभागाची आहे. आणि म्हणून मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की अशी लोक जेव्हा पैसे घेऊन काहीतरी देतो म्हणून सांगायला येतात तर तुम्ही देखील सतर्क राहायला पाहिजे. तुम्ही देखील ह्या योजना समजून घेतल्या पाहिजेत. फक्त मला काहीतरी शासनामार्फत मिळतंय हे मिळवायला तिथं जाण्यापेक्षा ही योजना कशासाठी काढलेली आहे, ही योजना का कार्यरत आहे, याचं नक्की बेनिफिट आपल्याला काय मिळणार आहे, त्याचा फायदा काय आपल्याला मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आपण कोकणामध्ये राहणारे, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहणारी सगळी लोक हे समोरच्यावर पटकन विश्वास टाकतात आणि निष्पाप मनानं टाकतो. एखाद्या माणसानं जर सांगितलं की मला 1000 रुपये द्या, मला 1000 रुपये दिल्यानंतर मी तुम्हाला 10,000 रुपयाची भांडी देतो, आपण तात्काळ आपल्या कष्टाचे 1000 रुपये काढून त्याला देतो. परंतु ते द्यायची आवश्यकता नाही. हे जे काही तुमच्या समोर शासनाने ठेवलेलं आहे हे मोफत तुम्हाला द्यायचा निर्णय घेतलेला आहे, त्याचा 1 रुपया कोणी देऊ नये हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला मिळालं.